नमस्कार, मी DT आंबेगावे. आपण पाहत आहात सत्य पोलीस टाइम्स. परंतु या शिक्षकांनी कोणत्याही प्रकारे रुजू होऊ नयेत आणि मला बघायचंच आहे कोण कुठच्या शिस्तभंगाची यांच्यावरती कारवाई करते ते. शिक्षकांनी निवडणुकीचं काम करू नये, कोण कारवाई करतं बघतोच, राज ठाकरेंचा इशारा. शिक्षकांना निवडणुकीच्या कामात झुंपण्यावरून मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे आक्रमक झाले आहेत. शिक्षक निवडणुकीच्या काळात कामं करण्यासाठी आहेत का? निवडणूक आयोग 5 वर्ष काय करत असतो, असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला. आतापासून निवडणूक आयोगाने शिक्षकांना सांगितलं आहे, रुजू व्हा, पुढील 3 महिने शिक्षक त्यांना हवेत. हे शिक्षक कशासाठी हवेत? मी दादरच्या शारदाश्रम शाळेतील शिक्षकांना सांगितले आहे की तुम्ही निवडणुकीच्या कामासाठी रुजू होऊ नका. तुमच्यावर कोण काय कारवाई करतं ते मी पाहतो, असं राज ठाकरे यांनी म्हटलंय. निवडणूक आयोगाचा आयुक्त 5 वर्ष काय करतो? तुम्हाला 5 वर्षात यंत्रणा उभी करता येत नाही का? ही पहिली निवडणूक आहे का? किती लोक लागणार ते तुम्हाला माहित नाही? शिक्षकांचे काम विद्यार्थ्यांना शिकवणे हे असते. निवडणूक आयोग शिस्तभंगाची कारवाई करून भीती दाखवतो, उलट आयोगावरच कारवाई केली पाहिजे, असं राज ठाकरे यांनी म्हटले. शिक्षकांना निवडणुकीच्या कामात झोंपल्यानं विद्यार्थ्यांचं नुकसान होत असल्याची कैफियत शारदाश्रम शाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकांनी राज ठाकरेंकडे मांडली. यावर राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत नाराजी व्यक्त केली. मुंबईतील 4136 शिक्षकांना निवडणुकीच्या कामासाठी बाहेर काढलं आहे. मग शाळेतील मुलांना शिकवणार कोण? निवडणूक आयोग 5 वर्ष काय करतो? घाई गडबडीत सर्व काम करून शाळेवर दडपण का आणत आहात, असा प्रश्न राज ठाकरे यांनी उपस्थित केलाय. शारदाश्रम महाविद्यालयाचे पालक माझ्याकडे आले होते आणि आता त्यांच्या शाळेला एक नोटीस आली आणि 1ली ते 4थी च्या सर्व शिक्षकांना निवडणुकीच्या कामासाठी म्हणून त्यांनी सरकारने निवडणूक आयोग आणि महानगरपालिका आयुक्त यांनी त्यांना बोलवून घेण्यात आलंय. किती काळासाठी, किती वेळेसाठी याच्या काही मर्यादा त्यांनी दिलेल्या नाहीत. हे शिक्षक काढून घेतल्यानंतर त्या मुलांना शिकवणार कोण आहे याची कोणतीही व्यवस्था नाही. आणि आत्ता माझ्या हातात जो पेपर आला त्याच्यानुसार साधारणपणे मुंबई मुंबई शहरात साधारणपणे 4136 शिक्षकांना निवडणुकीच्या कामासाठी म्हणून बाहेर काढण्यात येतं. एवढे जर शिक्षक आता बाहेर काढले गेले तर त्या मुलांना शिकवणार कोण आहे याची कोणतीही व्यवस्था नाही. मला पहिला प्रश्न पडतो, निवडणूक आयोग 5 वर्ष काय करत असते? जर दरवर्षी जर तुम्ही निवडणुका आल्यानंतर जर समजा असल्या प्रकारच्या जर गोष्टी घाई गडबडीत जर करणार असाल तर निवडणूक आयोगाचं काम काय असतं 5 वर्ष? असल्या प्रकारच्या कुठच्याही अरेंजमेंट्स, असल्या प्रकारची कोणतेही लोक हे तयार का नाही करत? हे आयत्या वेळेला या शाळांवरती हे दडपण का आणतात? आणि त्याच्यामुळे असं दिलेलं आहे त्यांनी, हे वाक्य सगळ्यात महत्वाचं आहे. जिल्हाधिकाऱ्यांचं आणि ह्यांचं कोण, तुमचे निवडणूक आयोग आणि महानगरपालिका आयुक्त, सर्व निरीक्षक, शाळा प्रशासकीय अधिकारी, अधीक्षक, हे सगळे शाळांमधले उपशिक्षण अधिकारी यांनी सोबतच्या येथील कर्मचाऱ्यांना सदर हे आदेश अवगत होतील व त्यानुसार संबंधित कर्मचारी उद्या 10 वाजता संबंधित निवडणूक कार्यालयात हजर होतील याची दक्षता घ्यावी. अन्यथा संपूर्ण जबाबदारी आपली राहील. नमूद मतदारसंघाच्या निवडणूक कार्यालयाच्या 10 वाजता हजर व्हावे. हजर न होणाऱ्या कर्मचाऱ्यांवरती शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल. या शिक्षकांवरती शिस्तभंगाची कारवाई सरकार करणार. मला असं वाटतं की हे निवडणूक आयोगावरती शिस्तभंगाची कारवाई का नाही करत? निवडणूक आयोग 5 वर्ष काय करत असतो? या देशात निवडणुका येणार हे काय माहीत नव्हतं का? अचानक निवडणुका आल्यात का? जर निवडणुका दर 5 वर्षांनंतर येतात, लोकसभेच्या येतात, विधानसभेच्या येतात, तुमच्या महानगरपालिकेच्या येतात, तुमची यंत्रणा तयार नको का? दरवेळेला आपलं काहीतरी नवीन काहीतरी बाहेर काढायचं आणि वाद निर्माण करायचे, ह्याची काय आवश्यकता आहे का? आता हे ओझं, त्या मुलांचा काय दोष?
आणि शिक्षक हे काय म्हणजे यांच्या निवडणुकीच्या कामं करण्यासाठी म्हणून आलेत का? शिक्षक हे विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी आलेत। आणि माझी शिक्षकांना विनंती असेल, कुठेही तुम्ही रुजू होऊ नका, तुम्ही विद्यार्थ्यांवरती लक्ष द्या। विद्यार्थी घडवणं हे शिक्षकांचं काम आहे। निवडणुकीचे काहीतरी कामं करत बसणं हे काही शिक्षकांचं काम नव्हे। त्याच्यामुळे त्याची यंत्रणा निवडणूक आयोगाने, आयुक्तांनी, कोणी जे असतील त्यांनी त्याची निवडणुकीची तयारी करावी। लोक नवीन त्यांनी नियुक्त करावेत, त्यांना प्रशिक्षण द्यावं, परंतु या शिक्षकांनी कोणत्याही प्रकारे रुजू होऊ नये। आणि मला बघायचंच आहे कोण कुठच्या शिस्तभंगाची यांच्यावरती कारवाई करते ते। सामान्य जनतेचा बुलंद आवाज, सत्य पोलीस टाइम्स।